हाय स्टुडंट्स. आज सर्वांचं स्वागत आहे एडिटोरियल सेक्शनमध्ये आपल्या लक्षवेध आय एस अकॅडमीमध्ये. तर आजचा एडिटोरियल थोडासा वेगळा आहे. आतापर्यंत आपण एडिटोरियल जे बघितलं की नाही, त्यात बऱ्यापैकी आपण इंडियन सिच्युएशन्स वगैरेचा अभ्यास इथे करत होतो. आज आपण चायनाबद्दल बघतोय. चायनामध्ये कम्युनिस्ट पार्टी आहे की नाही? कम्युनिस्ट पार्टीचं सरकार आहे. शी जिनपिंगचं सरकार आहे. तर तिथे नेमकी काय घडामोड होते आहे, ते आपल्याला बघायचं. पण आता प्रश्न असा येतो, तुमच्या मनामध्ये प्रश्न येईल, "सर आपण चायनाचा अभ्यास का करायचा? त्याचा आपल्या परीक्षेशी काय संबंध? यू-पी-एस-सी किंवा इतर ज्या काही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स असतील, त्यामध्ये चायनाचा काय संबंध?" तर तो संबंध नक्कीच आहे, जरूर आहे. तो कसा? तर आय-आर इंटरनॅशनल रिलेशन्स याच्यावरती म्हणजे एक गव्हर्नन्सचा एक क्वेश्चन गव्हर्नन्सच्या पेपरमध्ये GS2 मध्ये इंटरनॅशनल रिलेशन्स हा एक टॉपिक आहे सेपरेट. त्या टॉपिकमध्ये तुम्हाला भारताचे इतर कुठल्याही राष्ट्रासोबतचे जे काही परराष्ट्रीय संबंध असतात, इंटरनॅशनल रिलेशन्स, तर त्यावरती जरूर प्रश्न विचारले जातात. त्यातल्या त्यात भारताचा संबंध हा US, रशिया आणि चायना, जपान वगैरे या देशांशी घनिष्ठ आहे बऱ्यापैकी. आपले त्यांच्याशी व्यापारी संबंध आणि त्याच्यामुळं काही ना काही इफेक्ट आपल्या गव्हर्नन्सवरती होत असतो तिथे जर काही बदल झाला तर. तर त्या स्वरूपात त्यामुळं ते खूप महत्त्वाचे असतं समजून घेणं. तर आज आपण बघतोय एक द हिंदू या न्यूजपेपरमध्ये आलेलं एडिटोरियल आहे बाय मनोज केवल रमानी. ही इज द चेअरपर्सन जिओ स्ट्रॅटेजी प्रोग्राम द तक्षशिला मध्ये खूप मोठ्या पदावरती आणि त्यांनी ते जर लिहिलंय तर इंटरनॅशनलच्या दृष्टीने अत्यंत आपल्याला इन्साइटफुल ते असणार आहे. राइट? सो लेट्स सी. शी जिनपिंग्स डॉक्ट्रिन फॉर अ सेल्फ गव्हर्निंग पार्टी. त्यांची पार्टी कशी? सेल्फ गव्हर्निंग पार्टी आहे. म्हणजे आमच्या बघा आता हा मूलभूत फरक आपल्याला कळणं गरजेचं आहे. यू-पी-एस-सीचा पॉइंट ऑफ व्ह्यू ज्यावेळी आपल्याला यूज करायचा आहे, त्यावेळी आपल्याला काय बघायचं? तर आपल्याकडचं गव्हर्नन्स आणि चायनाकडचं गव्हर्नन्स, इंडिया आणि चायना यांच्या गव्हर्नन्स यांच्या शासन पद्धतीमध्ये मूलभूत फरक काय? तो आपल्याला कळायला पाहिजे. आपलं डेमोक्रेटिक आहे, लोकशाहीवादी आहे आणि त्यांच्याकडे मात्र लोकशाही नाहीच आहे जवळपास. का? तर त्यांच्याकडे बघा एकच पार्टी आहे कितीतरी दिवसांपासून आणि ती पार्टी तिला वाटेल तसंच ती रूल करत असते आणि तिला वाटेल तसं ते फॉर्म्युलेट करत असतात प्रोग्राम्स वगैरे, वगैरे. लोककल्याणकारी जरी असतील तरी. पण त्या पार्टीलाच तो पूर्ण अधिकार आहे. मग या पार्टीमध्ये जर काही चेंजेस करायचे असतील तर तिथल्या शी जिनपिंग या ज्या प्रमुख व्यक्ती आहेत, त्या प्रमुख व्यक्तीच्या हातात ते सगळं आहे. ते बघूया आपण. आता अंडरस्टँडिंग चायनाज पार्टी डिसिप्लिन, आयडिओलॉजी अँड पॉवर स्ट्रक्चर या गोष्टी आपल्याला इथे बघायच्या आहेत. चायनाचं काय काय बघायचं? पार्टी डिसिप्लिन, आयडिओलॉजी आणि पॉवर स्ट्रक्चर या गोष्टी आपल्याला थोडक्यात बघायच्या आहेत. त्यानंतर बघा आता व्हॉट इज द एडिटोरियल अबाउट? China's top leadership is preparing a major meeting focused on strict party discipline. बघा, चायनामध्ये एक खूप मोठी मीटिंग होणार आहे. 5वी मीटिंग आहे ती, खूप मोठी मीटिंग पीसीची, कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना. आणि यामध्ये ते स्ट्रिक्ट डिसिप्लिनबद्दल बोलणार आहेत. म्हणजे नक्कीच काहीतरी काय म्हणता येईल त्याला प्रॉब्लेम्स आहेत. सरकार जे तिथलं चालवलं जातं त्यामध्ये काही ना काही प्रॉब्लेम्स नक्कीच आहेत. ते प्रॉब्लेम्स हे करप्शनशी रिलेटेड जास्त करून आहेत. तर त्याच्यावरती स्ट्रिक्ट ॲक्शन शी जिनपिंग सरकारने घ्यायचं ठरवलं आहे. त्यासाठी ती मीटिंग होणार आहे बघा. तर बघा तिथे काही शब्द असतात, ते शब्द आपल्या इथल्या शब्दावलीशी जुळत नाहीत. शब्द वेगळे आहेत, अर्थ सेम असतो. शब्द वेगळे ते कसे बघा आता. तर पोलिट ब्युरो. इथे पोलिट ब्युरो शब्द दिसतोय बघा तुम्हाला. पोलिट ब्युरो म्हणजे काय? आपल्याकडे पॉलिसी मेकिंग जी काही बॉडी असते की नाही, आपल्याकडे लेजिस्लेटिव्ह बॉडी आहे, कायदेमंडळ. तसं तिकडे पोलिट ब्युरो असतं बघा. मग पोलिट ब्युरो हे कम्युनिस्ट पार्टीशी रिलेटेड वर्ड आहे मॅक्सिमम. तर पोलिट ब्युरो अनाउन्स दॅट द 5th प्लेनम ऑफ द 20th CPC सेंट्रल कमिटी विल मीट इन बीजिंग इन ऑक्टोबर. ऑक्टोबरमध्ये बीजिंगमध्ये खूप मोठी मीटिंग होणार आहे. द 5th प्लेनम म्हणजे खूप मोठी लेजिस्लेटिव्ह असेंब्ली वगैरे त्यांची जी असेल, तर लॉ मेकिंगची बॉडी त्यांची खूप मोठी मीटिंग तिथे होणार आहे. आणि ती 20वी आहे. CPC कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायनाची. ओके. आणि ही 5वी मोठी बैठक आहे आणि CPC सेंट्रल कमिटीची 20वी. ओके. म्हणजे सेंट्रल कमिटी ही 20वी आहे तिथली म्हणून सांगतोय असं. त्यानंतर बघा द मेन थीम काय आहे? कॉम्प्रिहेन्सिव्ह अँड स्ट्रिक्ट सेल्फ गव्हर्नन्स विथिन द पार्टी. पार्टीच्या आतमध्ये सुद्धा
सेल्फ गव्हर्नन्सची गरज पडतीये. पार्टीचे लोक ज्यावेळी व्यवस्थित वागत नाहीयेत, करप्शन बोकाळलेलं आहे, चैनवाद खूप वाढलेला आहे, राइट? तर या सगळ्या गोष्टींना कंट्रोल करण्यासाठी आता पार्टीच्या विदिन, पार्टीच्या आतच त्यांनी एक डिसिप्लिनरी ॲक्शन घ्यायची ठरवली आणि त्यासाठी सर्वांना एकत्र बोलावून ते कडक नियम सांगणार आहेत. ही ती मेन थीम आहे. ओके. त्यानंतर बघा, द एडिटोरियल सेज धिस is linked to Xi Jinping's anti-corruption campaign and his control over the CP. दोन गोष्टी आहेत. एक तर अँटी करप्शन कॅम्पेन आहे. म्हणजे भ्रष्टाचार विरोधी खूप मोठी चळवळ म्हणून हिच्याकडे बघितलं जात आहे. प्लस शी जिनपिंगचा CPC वरती जो असलेला कंट्रोल आहे, तो त्यांना अधोरेखित करायचा, अंडरलाईन करायचा, लोकांना दाखवून द्यायचा आहे, की माझ्या कंट्रोलमध्ये सगळी पार्टी अजूनही आहे. ते दाखवण्यासाठी हे अ, हा सगळा खटाटोप चालू आहे, असं आपल्याला ते एडिटोरियल सांगतं. पुढे बघा, की बॅकग्राऊंड काय आहे यामागे? महत्त्वाचं एक भूमिका, पार्श्वभूमिका आहे. चायनाज पार्टी स्टेट सिस्टम. पार्टी स्टेट एक पार्टी आहे त्यांच्याकडे आणि ती पूर्ण स्टेट ती पार्टी हँडल करते. ही सिस्टम त्यांच्याकडे आहे. आपल्याकडे मल्टिपल पार्टीज आहेत आणि आपल्याकडे फेडरल गव्हर्नमेंट सुद्धा आहे. राज्य असतात वेगवेगळे. एक सेंट्रल गव्हर्नमेंट असतं, युनियन गव्हर्नमेंट असतं. आपल्याकडे वेगवेगळे स्टेट असतात. फेडरल गव्हर्नमेंट ज्याला आपण म्हणतो. प्लस मल्टी पार्टी सिस्टम ना, कितीतरी पक्ष आहेत आपल्याकडे आणि प्रत्येक पक्षाच्या द्वारे लोकांचे समूह, वेगवेगळे लोकसमूह आपलं आपलं रिप्रेझेंटेशन, आपली आपली मतं तिथे एक्सप्रेस करत असतात सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये वगैरे. किती सुंदर आपली ती गव्हर्नन्स सिस्टम. त्यांच्याकडे मात्र एकच पार्टी आहे. तीच पार्टी, तीच गव्हर्नमेंट चालवणार. मग सामान्य माणसाचा जर आवाज काही वेगळा असेल, तर तो आवाज त्याला म्हणजे उठवणं, तो आवाज, त्या आवाजात त्याने वेगळी मतं मांडणं हे शक्यच नाही, कारण ते ऐकलीच जाणार नाहीत. बघा आता बॅकग्राऊंड काय? तर चायनाज पार्टी स्टेट सिस्टम. इन चायना द कम्युनिस्ट पार्टी इज नॉट जस्ट वन पॉलिटिकल पार्टी, इट कंट्रोल्स द स्टेट स्ट्रक्चर. नुसती ती पॉलिटिकल पार्टी नाही आहे. तर ते पूर्ण स्ट्रक्चर जे आहे, पॉलिटिकल स्ट्रक्चर पूर्ण ती हँडल करते, स्वतःच्या कंट्रोलमध्ये ठेवते. CPC लीडरशिप सेट्स आयडिओलॉजी अँड डायरेक्शन. त्यांची जे लीडरशिप आहेत, त्यांचे जे लीडर्स आहेत, जसं शी जिनपिंग आणि त्यांची मंडळी जवळची, ते काय करतात? आयडिओलॉजी, ती आयडिओलॉजी सेट करतात, डायरेक्शन सेट करतात, की कशा दिशेने आपल्याला देशाला घेऊन जायचं आहे. त्यानंतर स्टेट इन्स्टिट्यूशन्स काय करतात? कॅरी आउट डिसिजन्स. जे काही डिसिजन्स यांनी घेतले असतील, सगळ्या इन्स्टिट्यूशन्स, जसे आपल्याकडे इन्स्टिट्यूशन्स कुठले कुठले असतात बघा, लोकसभा, राज्यसभा, न्याय व्यवस्था, या वेगवेगळ्या इन्स्टिट्यूशन्स असतात की नाही, तसं त्यांच्याकडे जेवढ्या काही इन्स्टिट्यूशन, ते सगळे हे जे यांनी डिसिजन घेतले, ते डिसिजन कॅरी आउट करतात, पुढे चालवतात. ऑफिशियल्स अँड कॅडर्स एक्सपेक्टेड टू ओबे डिसिप्लिन. जे काही ऑफिसर्स असतील मोठे-मोठे, जसे आपल्याकडे IAS वगैरे, वगैरे आहेत आणि सेक्रेटरिएट लेव्हलपर्यंत, ह्यांनी सगळ्यांनी गव्हर्नमेंटला फॉलो करायचं असतं. आपल्याकडे तसं एक्सपेक्टेशन आहे. पण त्यांच्याकडे कसं आहे, की त्या डिसिजन्सना स्ट्रिक्टली ओबे करायचं, फॉलो करायचं असं त्यांच्याकडे. मग द एडिटोरियल आर्ग्यूज दॅट डिसिप्लिन इज अ टूल टू मेक द पार्टी फॉलो वन सेंट्रल लाईन. एक सेंट्रल लाईन, सेंट्रल गव्हर्नमेंटचं जे काही मत असेल, त्या मताप्रमाणेच चाललं पाहिजे. यासाठी हे सगळे डिसिप्लिन म्हणून एक टूल म्हणून वापरला जातो तिथे. खतरनाक आहे. म्हणजे ही सिच्युएशन सामान्य माणसांच्या तर सगळं अधिकाराच्या बाहेर आहे. आपण इकडे आंदोलनं करू शकतो, आपली मतं मांडू शकतो, आपल्याकडे सोशल मीडिया आहे. त्यांच्याकडे लगेच त्याच्यावरती कर्बिंग येऊ शकतं, येतच म्हणजे. आता बघा, अँटी करप्शन, बिग नंबर्स, बिगर मेसेज, बिग नंबर, मोठे-मोठे संख्या मोठ्या आहेत, करप्शन मेसेज पण मोठा आहे. काय? His campaign is shown as huge in scale and politically important. काय-काय केलं त्यांनी बघा, कारवाया 7.011 मिलियन, हे 70 लाख जवळपास. पार्टी मेंबर्स डिसिप्लिन्ड ऑर डिसमिस्ड बिटवीन 2012 टू 2025. 2012 ते 25च्या दरम्यान इतक्या पार्टी मेंबर्सना डिसमिस केलं गेलंय किंवा मग डिसिप्लिन्ड, कडक त्यांना इशारा देऊन शिस्तीमध्ये ठेवलं गेलेलं आहे. 70 लाख एवढा त्या मेंबर्सची संख्या आहे. म्हणजे खूप मोठं करप्शन होत आहे. दुसरी इव्हेंट बघा, 930 टायगर्स. टायगर्स म्हणजे असे काही स्ट्रॉंग लोक आहेत, की त्यांना टायगर्स म्हटलं जातं. ऑर सीनियर कॅडर्स टार्गेटेड. जे मोठे-मोठे कॅडर्स, सीनियर ऑफिशियल्स वगैरे, वगैरे असतील, तर त्यांना टार्गेट केलेलं गेलेलं आहे. ते 930 तो आकडा आहे. 20th पोलिट ब्युरो मेंबर्स सॅक्ड सिन्स ऑक्टोबर 2022. 3 असे 20व्या पॉलिट ब्युरो मेंबर. पॉलिट ब्युरो मेंबर म्हणजे त्यांचे जे तिथले खासदार वगैरे म्हणूया.
आपल्याकडे जसे खासदार असतात, पॉलिसी मेकर्स, तर 3 मेंबर्स आहेत. त्यांना सॅक केलं गेलं, म्हणजे त्यांना त्यांच्या पदावरून हाकलण्यात आलेलं आहे वगैरे. त्यांच्यावरती कारवाई झाली असेल, जे काय असेल ते. तर एवढ्या मोठ्या प्रमाणात, एवढी मोठी ही संख्या काय दाखवत आहे? तर करप्शनचा खूप मोठा तिथे बोलबाला दाखवत आहे, राइट? आणि त्याच्या अगेन्स्ट आता ही जिनपिंगनी आयोजित केलेली मीटिंग आहे. द कॅम्पेन इज नॉट ओन्ली अबाउट पनिशिंग करप्शन. एवढ्यासाठी नाही नुसतं पनिशिंग करप्शन. इट ऑल्सो टार्गेट्स फॉर्मलिझम, ब्युरोक्रेसी, हिडोनिझम अँड एक्स्ट्रावॅगन्स. अर्थ समजून घेऊया प्रत्येक. सगळ्यात अगोदर फॉर्मलिझम. काही विशिष्ट विचार, काही नवीन विचार तयार होत असतील जे गव्हर्नमेंटच्या खिलाफ जात असतील, तर अशा फॉर्मलिझमला सुद्धा ते विरोध करतायत. असं काहीही वेगळं बोलायचं नाही. त्यानंतर ब्युरोक्रेसी, जी काही नोकरशाही असेल, तर जेवढे नोकरशाही वगैरे वगैरे त्यांना पण टार्गेट करायचं काम करतात. त्यानंतर हिडोनिझम. हिडोनिझम म्हणजे काय? अशी एक विचारधारा की ज्यामध्ये विचार केला जातो की फक्त मटेरियल गेन्स, मटेरियल जे काही आपलं हे असेल, म्हणजे चैनीच्या वस्तू वगैरे वगैरे, तेच लाईफ आहे, तेच एन्जॉयमेंट म्हणजेच लाईफ आहे, बाकी काही एम नाही आहे. त्याला आपण चंगळवाद असं म्हणूया. तर त्याचाही विरोध करतात. अँड एक्स्ट्रा वॅगन्स म्हणजे प्रचंड खर्च करणे, अननेसेसरीली भरपूर खर्च करत राहणे. हे करप्शन केलं तरच तुम्हाला खर्च करता येईल ना भरपूर, म्हणजे करप्शनमुळेच हे एक्स्ट्रा वॅगन्स वगैरे वगैरे येतं. तर या सगळ्या गोष्टींना प्रचंड प्रमाणात टार्गेट करायचं काम आता शी जिनपिंग सरकारने केलंय. मेसेज आहे यामध्ये, प्रेशर ऑन ऑफिशियल्स इज लाईकली टू कंटिन्यू अँड इंटेन्सिफाय. करेक्ट आहे. तर जे ऑफिशियल्स असतील त्यांच्यावरती आता प्रेशर वाढणार आहे अजून, आणि सतत चालू राहणार आहे, अशा टाईपचं ते आहे. त्यानंतर बघा, वाय दिस इज बिगर दॅन करप्शन. करप्शनपेक्षाही मोठी ही कन्सेप्ट आहे. कशी? बघा. तर द एडिटोरियल सेज द रिअल एम इज टू बिल्ड अ डिसिप्लिन्ड पार्टी दॅट रिमेन्स लॉयल टू शी विजन. ह्या सगळ्या कॅम्पेनच्या मागे सगळ्यात महत्त्वाचा हेतू शी जिनपिंगचा काय आहे? की शी जिनपिंगचं जे काही विजन असेल, ते त्यांची दृष्टी असेल, जे काही त्यांचं ठरलेलं स्वप्न असेल, त्याला प्रत्येक व्यक्तीनं डिसिप्लिन्ड वेमध्ये सगळ्या पार्टी मेंबर्सनी सपोर्ट करायला हवा. कुणीही त्यांच्या अगेन्स्ट जाऊ नये, असं त्यामागे हेतू. बघा, पहिलं अँटी करप्शन क्रिएट्स फिअर ऑफ रॉंग डुईंग अँड डिसओबिडियन्स. आता अँटी करप्शन हे भ्रष्टाचार विरोधी हे मोठं पाऊल आहे. ते उचलायचं असं ठरवलं, की सगळ्या लोकांना थोडीशी वाटते, की आपण चालणार नाही. आपल्याला आज्ञा पाळावी लागेल. आज्ञा तोडून चालणार नाही, काहीतरी गडबड होऊ शकते. मग दुसरा आयडिओलॉजी गिव्स कॅडर्स वन ऑफिशियल वे टू थिंक अँड ॲक्ट. जेवढे कॅडर्स, जेवढे मोठे-मोठे अधिकारी वगैरे, वगैरे असतील, त्यांना एक ऑफिशियल वे मिळतो, की आपल्याला नेमकं करायचं काय? ते पण त्यांना कळतं. त्यानंतर इन्स्टिट्यूशनल कंट्रोल मेक्स कंप्लायन्स परमनंट, नॉट टेम्पररी. बघा, त्याने असं म्हटलंय, की अ, त्या इन्स्टिट्यूशनल कंट्रोल आहे. म्हणजे वेगवेगळ्या इन्स्टिट्यूशन्स ज्या असतील, न्यायव्यवस्था असेल, पोलीस प्रशासन असेल, त्या काही वेगवेगळ्या इन्स्टिट्यूशन, त्यांच्यावरती कंट्रोल करायचं आहे या कॅम्पेनच्या द्वारे. त्याने काय होतं माहिती आहे? इट मेक्स कंप्लायन्स परमनंट. जे काही कंप्लायन्स त्यांना जे हवं आहे, सगळ्यांनी त्यांचं अंडर राहावं वगैरे, तर ते परमनंट बनेल, नॉट टेम्पररी. देन टुगेदर these help she reshape the party for future goals. ही जी काही पार्टी त्यांची कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना, ही पार्टी बरोबर आहे, फ्युचर गोलसाठी त्यांना रिशेप करता येईल. ते नव्याने परत तिची आखणी करता येईल व्यवस्थित वगैरे, आणि पार्टीवरती आपली पकड मजबूत राहील. यासाठी ते सगळे करतात. तर सिंपल मिनिंग आहे बघा, सेल्फ गव्हर्निंग पार्टीचा अर्थ काय होतो? हे अशी अशी एक पॉलिटिकल पार्टी की ती सेल्फ गव्हर्निंग आहे. ती स्वतःमध्ये काही चेंजेस आणत असते, बदल करत असते. असा त्याचा अर्थ होतो. इथे अर्थ दिलेला आहे. तुम्ही वाचू शकता प्लीज. देन शी जिनपिंग थॉट ऑन पार्टी बिल्डिंग. पार्टी बिल्डिंगवरती त्यांनी केलं. तो कसा आहे? अ न्यू आयडिओलॉजिकल ब्रांच अंडर शी जिनपिंग थॉट इज बीइंग प्रेझेंटेड ॲज अ गाईड फॉर लाँग टर्म सीपीसी रूल. खूप दीर्घकाळ सीपीसीचा रूल राहावा यासाठी शी जिनपिंगची एक स्वतःची थॉट आहे. त्या थॉटला इथे आयडिओलॉजिकल ब्रांच जी तयार झाली आहे, ती लोकांवरती थोपवण्याचा प्रयत्न या कॅम्पेनद्वारे केला. इट इज डिस्क्राइब्ड ॲज अ सिस्टमॅटिक डॉक्ट्रिन, नॉट जस्ट सेपरेट इन्स्ट्रक्शन. हे काही इन्स्ट्रक्शन नाही नुसते. त्यांची एक विचारधारा आहे. ती विचारधारा आहे, ती डॉक्ट्रिन आहे त्यांची. म्हणजे विचारधारा, एक सिद्धांत आहेत काही त्यांचे खास. ते त्यांना ते लादायचे आहेत लोकांवरती. इट एक्सप्लेन्स हाऊ अ लाँग टर्म रुलिंग मार्क्सिस्ट पार्टी शुड गव्हर्न इटसेल्फ. इतकी लाँग टर्मची जी मार्क्सवादी पार्टी आहे, कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना. तर मार्क्सवादी असल्यामुळे तिने स्वतःला कसं गव्हर्न करावं, हे यातनं मेसेज मिळणार आहे. त्यानंतर इट कंबाईन्स आयडिओलॉजी, ऑर्गनायझेशनल कंट्रोल अँड डिसिप्लिन. या सगळ्या गोष्टी
ते कंबाईन होणार आहेत. आयडिओलॉजी आहे, ऑर्गनायझेशनल कंट्रोल आहे आणि डिसिप्लिन आहे. या तीनही गोष्टी तिथे अमॅलगमेटेड फॉर्ममध्ये समोर येणार आहेत. ओके. नंतर बघा 3 बिग टेकअवेज फ्रॉम द एडिटोरियल. या एडिटोरियलमधून 3 महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला ज्या बाहेर मिळत आहेत ते कशा आहेत? पहिलं प्रेज फॉर शी जिनपिंग जे आहेत त्यांचं प्रेज करा. पहिला मुद्दा. Cadres are told to mold themselves in she's what? Image. Selfless and fearless. 2 इमेज. हे शी जिनपिंग बद्दलच्या 2 इमेजेस बाहेर अगोदरच पोर्ट्रे केले गेलेले आहेत बऱ्याच काळापासून. तर त्याच्यामध्ये सगळ्या कॅडर्सनी काम करावं. सेल्फलेस म्हणजे निस्वार्थ सेवा करायची आणि फिअरलेस निडरतेने काम करायचं. ही जी काही छबी तयार करण्यात आलेली आहे शी जिनपिंगची, त्या छबीला धरूनच सगळ्या लोकांनी काम करावं अशी अपेक्षा आहे. दुसरं पर्मनंट कंट्रोल. पॉवर इज लॉक्ड इन इन्स्टिट्यूशन्स. सो डिसिप्लिन बिकम्स अ नॉर्मल हॅबिट. या डिसिप्लिन शिस्त जी आहे ती एक नॉर्मल हॅबिट बनावी असा एक त्याचा हेतू आहे. त्यानंतर थर्ड, सर्व नॅशनल गोल्स. जे राष्ट्रीय ध्येय असतील त्यांच्यासाठी फक्त सर्व करायचं आहे. डिसिप्लिन इज यूज टू एन्श्योर CPC प्लान्स आर कॅरिड आउट विदाउट ऑब्स्टिकल. कुठल्याही अडथळ्यांशिवाय. बरोबर आहे. डिसिप्लिन इज यूज टू एन्श्योर CPC प्लान्स आर कॅरिड आउट विदाउट ऑब्स्टिकल. अशी डिसिप्लिन असे तयार केले जातात, अशी शिस्त तयार केली जाते आहे की CPC जे काही प्लान्स असतील, पॉलिटिकल प्लान्स, ते विदाउट ऑब्स्टॅकल चालावेत. राईट. त्याला काही अडचणी येऊ नयेत. करेक्ट. नाव मोल्डिंग अ पॉलिटिकल क्लास. द एम इज टू क्रिएट ऑफिशियल्स हू बिलीव्ह इन द डॉक्ट्रिन, नॉट मेअरली ऑफिशियल्स हू फिअर पनिशमेंट. फक्त शिक्षेला घाबरणारे ऑफिशियल्स नको आहेत आम्हाला. ते कसे हवेत? तर पॉलिटिकल पार्टी जी काही आहे किंवा यांचे जे सिद्धांत आहेत ते सिद्धांत मानणारे आणि त्या सिद्धांताला फॉलो करणारे ऑफिसर्स आम्हाला हवेत. ऑफिसर. द पार्टी वॉन्ट्स अ क्लास ऑफ बिलिव्हर्स अँड ॲडहेरंट्स. ॲडहेरंट्स म्हणजे जे पार्टीला चिकटून आहेत, चिकाटी आहे त्यांची पार्टीसोबत, एकदम म्हणजे पार्टीला सोडून काहीही करायचं नाही. ते ॲडहेरन्स आणि बिलिव्हर्स पाहिजे असतात, विश्वासू पाहिजे असतात. असा एक क्लास त्यांना तयार करायचा. त्यानंतर द अँटी करप्शन कॅम्पेन इज स्टील नीडेड आफ्टर 13 इयर्स. 13 वर्ष झाली त्यांच्या सरकारला येऊन. तरीही अँटी करप्शनची आजही कॅम्पेनची गरज पडते आहे. इट शोज व्हॉट द प्रॉब्लेम हॅज नॉट डिसअपियर्ड येट. अजून तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला नाही, असा त्याचा अर्थ होतो. त्यानंतर चीज आन्सर इज मोर डॉक्ट्रिन. शी जिनपिंग या प्रॉब्लेमला जे आन्सर देत आहेत, जो उपाय सांगतात, तो काय अजून एक डॉक्ट्रिन आहे. मोर इन्स्टिट्यूशन्स अँड मोर इंटेन्स एन्फोर्समेंट. बरोबर आहे. एक सिद्धांताच्या रूपात जास्तीत जास्त, परत इन्स्टिट्यूशन्स सगळ्या आणि इंटेन्स एन्फोर्समेंट असं आहे. मग याच्यावरनं असं झालंय की आतापर्यंत तर काही लोकांची मतं काही बदललेली नाहीत. करप्शन तर चालूच आहे. 13 वर्षामध्ये काय चेंज झाला? तर ह्याच्यावरनं असं फेल्युअर लक्षात येतंय आणि अजूनही ते लादतातच आहेत त्यांच्या गोष्टी. त्यांना हव्या असलेल्या गोष्टी लोकांवरती लादतातच आहेत, हे कळतंय. तर बघा पुढे. व्हाय शुड इंडियन स्टुडंट्स स्टडी दिस? मी सुरुवातीलाच प्रश्न विचारला होता की तुम्हीच असा प्रश्न विचार तुमच्या मनात येईल की सर आपण चायनाचा अभ्यास का करावा? नक्कीच करावा. आपलं कंपॅरिझन कळालं पाहिजे की नाही? तिथलं गव्हर्नन्स कसं काम करतं, आपलं गव्हर्नन्स कसं काम करतं. आपल्याकडे डेमोक्रेसी आहे, त्यांच्याकडे डेमोक्रेसीचा अभावच आहे बऱ्यापैकी. म्हणजे नाहीच आहे. लोककल्याणकारी अशा योजनांचा आधार ते घेतात, परंतु लोकांचं कल्याण होतंय की नाही, लोकांना सांगण्याचं काही स्वातंत्र्य आहे की नाही? तर हा फरक आपल्याला कळाला पाहिजे. बघा, चायनाज इंटरनल पॉलिटिक्स अफेक्ट्स इट्स फॉरेन पॉलिसी, इकॉनॉमी अँड इंडिया चायना रिलेशन, आणि म्हणून तर त्याचा आपण अभ्यास करायला पाहिजे. पुढे बघा, इंटरनॅशनल रिलेशन्स, चायनाज लिडरशिप स्टाईल अँड स्टॅबिलिटी, हे आपल्याला कळतंय. गव्हर्नन्स, अकाउंटेबिलिटी वर्सेस पॉलिटिकल कंट्रोल. अकाउंटेबिलिटी, जिम्मेदारी, जबाबदारी आणि पॉलिटिकल कंट्रोल, ह्या 2 गोष्टी क्लिअर होत आहेत. त्यानंतर पॉलिटी बघा, डिफरन्स बिटवीन डेमोक्रेटिक पार्टी कॉम्पिटिशन अँड वन पार्टी रूल. त्यांच्याकडे वन पार्टी रूल आहे, एकच पक्षाची सत्ता आहे, आणि आपल्याकडे डेमोक्रेटिक रूल आहे म्हणजे लोकशाही. का बरं? कारण आपल्याकडे मल्टिपल पार्टीज आहेत, कुणीही पार्टी फॉर्म करू शकतो, लोकांचं राज्य आहे. तर हा फरक पण आपल्याला लक्षात येतो गव्हर्नन्सचा, पॉलिटीचा. त्यानंतर एथिक्सशी रिलेटेड, एथिक्स जो की 4th पेपर आहे मेन्स एक्झाममध्ये UPSCच्या. तर त्याचा अभ्यास करत असताना यामध्ये एथिक्सचा कुठला पॉईंट येतो बघा? करप्शन. एथिक्सचा इम्पॉर्टंट पॉईंट आहे करप्शन.
डिसिप्लिन अँड इन्स्टिट्यूशनल इंटिग्रिटी. ज्या इन्स्टिट्यूशन्समध्ये आपण काम करतो, ज्या सोबत काम करतोय, तर त्या इन्स्टिट्यूशन्सचं गव्हर्नन्स बरोबर एक इंटिग्रिटी पाहिजे, गव्हर्नमेंट बरोबर इंटिग्रिटी पाहिजे, स्टेट बरोबर इंटिग्रिटी पाहिजे, एकता, अखंडता अशा गोष्टी असल्या पाहिजेत आणि प्रामाणिकपणा असला पाहिजे. आपण ज्या इन्स्टिट्यूशन काम करतो तिथं आपण फुल प्रामाणिकपणे काम करायला पाहिजे. ही इंटिग्रिटी असते. तर हा पार्ट आहे एथिक्सचा. एथिक्समध्ये या सगळ्या विषयांचा विचार केला जातो. त्यामुळं ज्यावेळी आपण असा चायनाचा वगैरे वेगळा अभ्यास करत असतो, तर इंटरनॅशनल रिलेशन्स आणि त्याचबरोबर एथिक्स, त्याचबरोबर पॉलिटी आणि गव्हर्नन्स या सगळ्या गोष्टींचा सुंदर अभ्यास होतो आणि ते आपल्याला मेन्सचं आन्सर लिहायला सोपं जातं. तर या एडिटोरियलचा पूर्ण अभ्यास करा. हे नक्कीच मला कामी येईल. थँक यू.